नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण तांदूळाची खीर बनवणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे आणि खूप टेस्टी लागते। तुम्ही ही नक्की ट्राय करा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा कप इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता मी त्याला अर्धा तास भिजत ठेवणार आहे। पाहू शकता छान असं आपले तांदूळ हे भिजले गेलेले आहेत। आता आपण याला मिक्सर जार मध्ये टाकून घेणार आहोत आणि याची बारीक प्युरी तयार करून घेणार आहोत। मी पाण्यासहित तांदूळ यात टाकून घेतलेली आहेत। आता आपण याची बारीक प्युरी करून घेऊ। पाहू शकता खूप छान अशी बारीक पेस्ट याची तयार झालेली आहे। आता याला आपण साइडला ठेवून देणार आहोत। आता मी इथे 1 लिटर दूध घेतलेला आहे। मी हे आधीच तापवून ठेवलेलं आहे। आता इथे एका कढईमध्ये आपल्याला ते दूध टाकून घ्यायचं आहे। सगळं दूध घालून घेतलेलं आहे। आता याला व्यवस्थित आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। पाहू शकता आपल्या दुधाला छान अशी उकळी यायला लागलेली आहे। उकळी आल्यानंतरच आपल्याला तांदूळाची पेस्ट यात टाकून घ्यायची आहे। पाहू शकता आपल्या दुधाला उकळी आलेली आहे। आता आपण यात तांदूळाची प्युरी घालून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित मिक्स करत राहणार आहोत। गॅस हा मध्यम ठेवायचा आहे, नाहीतर आपली खीर जळायची शक्यता असते। आता आपल्याला 10 ते 12 मिनिटं अशीच याला उकळू द्यायचं आहे। आधीचे 2-3 मिनिटं आपल्याला मीडियम फ्लेमवरच याला उकळून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे। नंतरून याला आपल्याला हाय फ्लेमवर उकळून घ्यायचं आहे, म्हणजे यात आपण टाकून घेतलेली तांदूळाची प्युरी छान अशी शिजेल आणि दूध हे आपलं घट्ट होईल। पाहू शकता छान असं दूध आपलं घट्ट झालेलं आहे। आता आपण यात अर्धा कप साखर टाकून घेणार आहोत। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। साखर टाकल्यानंतर हे दूध परत पातळ होईल, पण याला आपल्याला असं 3 ते 4 मिनिटं मिक्स करत राहायचं आहे आणि व्यवस्थित उकळू द्यायचं आहे। साखरही आपली छान अशी विरघळलेली आहे। आता आपण यात किसून घेतलेलं खोबरं अर्धा कप घालून घेणार आहोत। तुम्ही इथे ओल्या खोबऱ्याचाही वापर करू शकतात। इथे मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, बदाम आणि काजू, त्यांनाही बारीक कट करून घेतलेली आहेत आणि अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे। आता सगळ्यात आधी आपण यात वेलची पावडर घालून घेणार आहोत। कुटून घेतलेले ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत, बदाम आणि काजू, आणि किसलेलं खोबरं पण यात सगळं घालून देणार आहोत आणि याला व्यवस्थित एकजीव करून 1 ते 2 मिनिटं याला आता व्यवस्थित उकळून घेणार आहोत। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओंना लाईक करा, कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला या रेसिपी कशा वाटतात। पाहू शकता छान अशी आपली खीर शिजलेली आहे, छान अशी घट्टही झालेली आहे। ही गार झाल्यावर अजून घट्ट होते। पाहू शकता रूम टेम्परेचरवर आल्यावर आपली खीर छान अशी घट्ट झालेली आहे। रेडी आहे आपली खीर। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, म्हणजे मी जशा रेसिपीज अपलोड केल्या तसं तुम्हाला लगेच कळेल।